नमस्कार रसिक श्रोते हो. सप्रेम नमस्कार विनंती विशेष या आपल्या कार्यक्रमात मी शिल्पा मठपती आपले स्वागत करते. गोकुळाष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा. रसिक हो, श्रीकृष्णाचा दहीहंडी उत्सव म्हटलं की गोप गोपींचा थरावर थर चढून रंगलेला, उंचावर बांधलेला हंडी फोडण्याचा साहसी मनोरा आठवतो. गोविंदा रे गोपाळा, गोविंदा रे गोपाळा म्हणत पाणी टाकणं, गुलाल उधळणं ओघानं आलंच. मात्र या सगळ्यात मला आवडणारा प्रकार कोणता आहे माहितीये? श्रीकृष्णाचा गोपाळकाला. किती सुंदर आपलेपणाचा थाट. प्रत्येकाने आपापल्या घरचा खाऊ आणून एकत्र करायचा. त्यात ना कोणी सांथोर ना कोणी गरीब श्रीमंत. मीठ भाकरी असो की पंचपक्वान्न, सगळा स्वाद ब्रह्मानंद देणारा. सुग्रास, आणि तोही आपल्या सवंगड्यांसोबत अंगत पंगत करून घेणं म्हणजे स्वानंदाने गगन भरारी घेण्या इतके मोलाचे. हो ना? मुळात श्रीकृष्ण प्रत्येकाचा आपला, स्वत्वाचा जणू अंतरात्माच. त्याचा खेळकरपणा, खोडकरपणा, त्याचा त्याग, त्याची आपल्या सहचार्यांप्रती असणारी निस्सीम श्रद्धा, सारं काही अद्भुत, अवर्णनीय. याच स्थितीचे भान सध्या हरवते आहे. तो गोपाळकाला, ती अंगत पंगत आणि श्रीकृष्णाच्या विचारांचा सोहळा थाटणं काळाची गरज आहे. आपल्याला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. ऐकूया सौ विजया पालवे सुतार यांनी गायलेलं एक छानसं गीत. हाले हा नंदा घरी पाळणा, हाले हा नंदा घरी पाळणा, त्यात झोपला गोजिरवाना, हसतो कसा ग गोकुळ राना, त्यात झोपला गोजिरवाना, हसतो कसा ग गोकुळ राना, आनंद वाटे मना, हाले हा नंदा घरी पाळणा, हाले हा नंदा घरी पाळणा. ओठ लाल ते डोळे चिमणे, हास्यातून या फुले चांदणे, ओठ लाल ते डोळे चिमणे, हास्यातून या फुले चांदणे, स्वरूप सुंदर लोभसवाना, स्वरूप सुंदर लोभसवाना, मोहून यावे मना, हाले हा नंदा घरी पाळणा, हाले हा नंदा घरी पाळणा. बोल बोबडे ते भाग्याचे, शब्द वाटते ते वेदांचे, बोल बोबडे ते भाग्याचे, शब्द वाटते ते वेदांचे, रुणझुणताती घुंगरवाळे, रुणझुणताती घुंगुरवाळे, ए घेऊनी पुन्हा, हाले हा नंदा घरी पाळणा, हाले हा नंदा घरी पाळणा. नंद यशोदा करती कौतुक, आनंदाचे मापते सुख, नंद यशोदा करती कौतुक, आनंदाचे मापते सुख, माय पित्या विन कसे कळावे, माय पित्या विन कसे कळावे, सौख्यतयाचे कुणा, हाले हा नंदा घरी पाळणा, हाले हा नंदा घरी पाळणा. श्री
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. वाह विजयाताई, श्रीकृष्णाचं भक्तिभाव सांगणारं छानसं गीत आम्हाला ऐकवलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. रसिक श्रोते हो, आजी आजोबा, दादाताई, मिस्टर अँड मिसेस कुटुंबातील प्रत्येकासाठी आपला हा कार्यक्रम सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आपण आपल्या या कार्यक्रमात गीत, विनोद, चुटकुले, बोधकथा यांचा अंतर्भाव करत असतो. आपल्यालाही या कला अवगत असतील तर नक्कीच रेकॉर्ड करा आणि आम्हाला पाठवा. आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत धन्यवाद.